शिवसेना उद्धव ठाकरे गटात जे काही बंड झालं त्या खासदारांच्या बंडामध्ये सर्वात चर्चेत असलेलं नाव म्हणजे ओमराजे निंबाळकर. आणि ओमराजे निंबाळकर यांचं जे पक्षांतर ते करणार आहेत किंवा ते दुसऱ्या पक्षात जाणार आहेत, दुसऱ्या गटात जे जाणार आहेत, या चर्चा ज्या आहेत त्या संपूर्ण मागेल्या पूर्ण आठवड्यात ज्या आहेत त्या सुरू होत्या. आणि आता जर आपण पाहिलं तर त्यांचा जो निर्णय आहे तो निर्णय वळणावर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि आता इथून पुढे ज्या संपूर्ण घडामोडी घडणार आहेत त्या धाराशिव जिल्ह्यातल्या या गोवर्धनवाडीत जे त्यांचं निवासस्थान आहे, मूळ गाव आहे, त्यांच्या ह्या निवासस्थानाहून संपूर्ण ज्या घडामोडी आहेत त्या घडणार आहेत. सध्या ते पुण्यावरनं या ठिकाणी येण्यासाठी निघालेले आहेत. ते साधारणतः 4 वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी दाखल होतील. त्यावेळी या ठिकाणी कार्यकर्त्यांशी बोलून आपला जो राजकीय पुढचा जो निर्णय आहे तो ते घेणार आहेत. याच अनुषंगाने या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात असल्याचं पाहायला मिळतं. सोबतच ते कार्यकर्त्यांशी ज्यावेळी संवाद साधणार आहेत त्या कार्यकर्त्यांच्या बसण्याची व्यवस्था आणि त्यांच्या इथे या ठिकाणी ते जमणार आहेत त्याची संपूर्ण जी व्यवस्था आहे ती पूर्ण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी खुर्च्या असतील, त्यांना बसण्यासाठी ज्या चटया आहेत, शतरंज आहेत त्या या ठिकाणी आथरण्यात आलेत. पोलीस बंदोबस्त देखील आहे आणि कार्यकर्त्यांच्या बसण्याची या ठिकाणी त्यांना पिण्याच्या पाण्याची संपूर्ण जी सोय आहे ती या ठिकाणी करण्यात आली आहे. कदाचित मोठ्या संख्येने जे आहेत ते कार्यकर्ते या ठिकाणी दाखल होऊ शकतात असा देखील अंदाज आहे. त्यांचे संपूर्ण जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी थांबलेले आहेत आणि जो काही त्यांचा पुढील निर्णय असणार आहे तो मी माझ्या कार्यकर्त्यांशी बोलूनच घेईल असं देखील त्यांनी या ठिकाणी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे. आता संपूर्ण जे काही या संपूर्ण घटनेत घडामोडी घडणार आहेत त्या घडामोडींचं जे केंद्र असणार आहे ते मूळ केंद्र त्यांचा गोवर्धनवाडीतील हा बंगला असणार आहे. आणि ह्याच ठिकाणी जे आहे ते संपूर्ण ज्या घटना आहेत त्या आता इथून पुढंच या ठिकाणाहून घडल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे. कॅमेरामन दिनेश सिंगसह मी प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे. ओमराजे जो त्यांचा राजकीय निर्णय जो आहे या पुढचा तो घेणार आहे तो या गोवर्धनवाडीतील त्यांच्या या निवासस्थानावरून आणि या ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधून प्रत्यक्ष कार्यकर्त्यांशी बोलून जे आहेत तो त्यांचा निर्णय ते घेणार आहेत. याचीच तयारी तुम्ही माझ्या उजव्या बाजूला पाहू शकता. या ठिकाणी जवळपास 10 ते 12 हजार कार्यकर्त्यांची बसण्याची टप्प्याटप्प्याने बसण्याची व्यवस्था जी आहे ती त्यांच्या बंगल्याच्या परिसरात करण्यात आली आहे. सर्व कार्यकर्त्यांशी बोलून तो जो संपूर्ण निर्णय आहे तो या ठिकाणी ते घेणार आहेत. असेच काही कार्यकर्ते आपल्याशी बोलण्यासाठी या ठिकाणी आहेत. काय सांगाल या ठिकाणी जो निर्णय ओमराजे घेतील त्याच्याशी तुम्ही सहमत असाल का? हां, दादांच्या निर्णयाशी आम्ही सहमत आहोत. दादा जे निर्णय घेतील ते आम्ही पूर्वीपासून सांगतो की जे घेतील ते आम्हाला सर्व म्हणजे कार्यकर्त्याला जनतेला मान्य आहे. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर जर उद्या त्यांनी पक्ष बदलायचा निर्णय घेतला आणि शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला तर त्याला देखील त्या निर्णयाकडे तुम्ही कसं पाहता कार्यकर्ता म्हणून? दादानी शिंदे गटात गेले काय आणि ठाकरे साहेबाकडे राहिले काय, दादांच्या जे निर्णय आहे दादाचा वैयक्तिक ते आमच्या सर्व जनतेचा कार्यकर्त्याचा निर्णय आहे. दादाच्या निर्णयाच्या मनाला आम्ही ठामपणे उभा पाठिंबा. आता कार्यकर्ते म्हणून तुम्ही हे म्हणता पण ज्यावेळी तुम्ही जनतेत फिरता संपूर्ण या परिस्थितीच्या ठिकाणी तुम्ही ग्राउंड लेवलला आढावा घेता त्यावेळी जनतेचं मत काय नाही? जनतेला काय होईल साहेब, जनतेचे तरी कुठं कामं होईल? जनतेचे सत्तेत नसल्यामुळं आता गेले म्हणजे 2 वर्ष तर कंप्लीट असं झालं की आम्ही सत्तेत नसल्यामुळं कामं जनतेचे व्हायला पाहिजे ना. पण दादाचं कसं आहे, जनतेत आहे तर लोकनेते आहेत त्याच्यामुळे कामं करायचं सवय आहे. समजा काय हातपाय चालत नसल्यावर करायचं काय? सत्तेत गेल्यावर हे संपूर्ण विकास कामाचे प्रश्न सुटतील ना, सुटतील, बऱ्यापैकी सुटतील. म्हणजे जावं अशी तुमची इच्छा आहे कार्यकर्ते? नाही, दादाचे निर्णय घेतील ते. पण तुमच्या कार्यकर्त्याची इच्छा म्हणजे दादाचा जे निर्णय आहे ते आम्हाला 100% मान्य आहे. काय बी निर्णय घेऊ त्या दादाने. उद्या जर ते सत्तेसोबत गेले तर तुम्ही मान्य आहे, नाही गेले तरी मान्य आहे. तुम्ही कार्यकर्ते म्हणून आहे जिल्हा आणि मतदारसंघ पाठी हो, आम्ही मतदारसंघ पाहिलाय, जिल्ह्यात पाहिलेत, आमचे कॉन्टॅक्ट आहेत. सगळं म्हणजे आम्हाला फोनवर येत आहे, सगळं म्हणजे हे होत आहे. त्यांनी जर काही वेगळा राजकीय निर्णय घेतला त्याचे पडसाद जे आहेत ते मतदारसंघात उमटतील का? कारण ज्यावेळी खासदार संजय राऊत यांनी विधान केलं होतं या संपूर्ण याच्यावर जर उद्या जर ते दुसऱ्या पक्षात गेले तर त्याचे पडसाद या मतदारसंघात नाहीत करणार लोक दादासोबत. तसे लोक करणार, कारण आमचा मतदारसंघ जे आहे पूर्ण ते दादावर खूप प्रेम करणार आहे. त्याच्यामुळं दादाच्या बाबतीत तसं नाही होणार. समजा राऊत साहेब जे म्हणलं तरी तोडवा आहे तर पण आमच्या मतदारसंघात होणार नाही. हे जे आहे मला म्हणजे खात्री आहे. काय तुमचं कार्यकर्ता म्हणून या संपूर्ण घटनेकडे कसं पाहताय तुम्ही? जर पक्ष बदल झाला, निर्णय जर झाला तर कार्यकर्ता म्हणून ग्राउंड लेवलचं काय तुमचं मत असेल? कालच्या 20 तारखेबद्दल थोडं बोला की, त्याच्यावर काहीच चर्चा करेना, मूळ त्याच्यावर होतं ना. एकंदर निकालावर जर त्याच्याकडे मी येतोच टप्प्याने. निकालावर तिथून आहे ना. समजा आणि पहिल्यांदा काय सांगितलं, मला पहिल्यांदा निकालाचं होऊ द्या, त्याच्यानंतर मी पुढल्या माझ्या जनतेला जाऊन विचारून तुम्हाला निर्णय घेऊन सांगेन. त्याच्याबद्दल काहीच बोलत नव्हतो मी.
आता एकनाथ शिंदेंनी आश्वासन देखील दिलंय की याची सीबीआय चौकशी होईल पुढे आणि त्यांनी आम्ही अपील पुढलं- करू. त्यांनी पुढलं आश्वासन दिलंय, पण हाही निकाल 20 वर्ष झालं ज्याच्यासाठी झटते ते त्यांचं कुटुंब, दादाचं कुटुंब, समद काजीचं कुटुंब जे 20 वर्षासाठी झटतंय, त्याचा ते निकाल असा एकदम उलटा देणं म्हणजे किती आहे. मग त्यांना मारलं कोणी हे सगळ्याला निर्दोष मुक्तता जर केली तर मग कशी मेले ते दोघं जण. ह्यानं कोर्टानं सांगावं ना काय केलंय ती नेमकं, कसे गेले हे दोघं जण ती एकदम निर्दोष मुक्तता कशी दिली. जर समजा याच्यावर अपील जर झालं, हे दोन विषय वेगळे आहेत, एकंदरीत निगडीत आहे, संबंधित आहे, मी समजू शकतो तुमचा प्रश्न. पण जर आपण पाहिलं तर भविष्यात जर ते सत्तेत गेले तर या संपूर्ण परिस्थिती जी आहे ती वेगळी असेल, संपूर्ण सगळीच. सत्तेमुळं तर असं निकाली विरोधात चालले. हां, सत्ताच आहे. पहिलं राजेसाहेब वारले त्यावेळेस बी ज्यावेळेस त्यांचे पंचनामे झाले, जे झाले सत्तेनेच ही पंचनामे असे करून दिले त्यावेळेस सध्या. आज 20 वर्षाचा काळ उलटला त्याला. जर ओमराजे सत्तेत गेले तर हा जो निकाल आहे तो सर्व आता काय तर बदल होईल, थोडा सत्यवाली करून देतील, थोडा झाला जावं सत्तेसोबत. कार्यकर्ते तुम्ही अनेक वर्षापासून त्यांच्यासोबत तळागाळात फिरले, तुम्हाला माहिती आहे सगळी. हां, माहिती आहे आम्हाला सगळं, पण निर्णय दादानीच घ्यायचा काय घ्यायचा. पण जर जाव काय कार्यकर्त्यांची इच्छा आहे, नेमकी तुमची इच्छा काय? आमचं काय नाही, दादाच्या पाठीमागं आम्ही, दादा जिकडे जातील तिकडे दादा ते सत्तेत जरी गेले तरी तुम्ही त्यांच्यासोबत असाल. सोबत राहणार. ज्यावेळी तुम्ही ग्राउंड लेवलला फिरता, एकंदरीत काय परिस्थिती आहे या मतदारसंघाची? लोक रोष व्यक्त करतील जर समजा असा काही निर्णय त्यांच्याकडून घेण्यात आला तर? कारण मोजकी लोक असतील, नसता मतदारसंघ दादाचा पूर्ण फॅन आहे, वैयक्तिकच असा आहे. मतदारसंघातच दादाचे सगळे प्रेमी लोक आहेत मुळातच. काय सगळं पक्षावरच दादा निवडून येतात ही विषय गौण आहे. दादाचे फॅन भरपूर आहेत इथे. तयारी चालू आहे आता इथे. किती साधारण कार्यकर्ते येतील आणि कशी नेमकी बैठकीची काय 8-10 हजार येतील. प्रक्रिया असेल? 8-10 हजार येतील की. समजा जरी कमी वाटलं तो मला तर टप्प्याटप्प्यानं सांगायला दादा बोलून घेणार प्रत्येकाला. पुन्हा एकदा माझा तोच प्रश्न आहे, तुम्ही ग्राउंड लेवलला फिरता, ज्यावेळी लोक तुमच्याकडे व्यक्त होतात त्यावेळी काय भावना व्यक्त करतायत या निर्णयासंदर्भात? कोणत्या निर्णयासंदर्भात? राजेसाहेबाच्या का दादाच्या? दादांच्या राजकारणाच्या बाबतीत दादावर दादाचे निर्णय घेते त्याला सहमत आहे लोकांचे. आणि जी कोर्टात याचिका दाखल होती त्यावेळी त्याच्याबद्दल तर तिरस्कार आहे एकदम लोकांत त्या निकालाबद्दल. निकाल लागतोच कसा असा उलटा. ज्याचा खून झाला, 2 माणसं मारली, मारणारी म्हणते ते आम्ही मारले आणि कोर्ट त्यांना निर्दोष सोडून देते. किती अन्याय आहे. हाय का हे काय कलियुगाच्या पुढलं दुसरं कुठलं युग असलं तर हे युग आहे का नाही? सत्याचा आहे का ह्याच्यात न्याय? सगळ्या जनतेला माहीत आहे 20 वर्ष झालं मारलंय कोणी ती, आणि त्याच्यातून कोर्ट निर्दोष सोडून देत आहे म्हणल्यास हे सगळं मॅनेज नाही तर काय समजायचं? ही पुढल्याच्या पैशाच्या जोरावर मॅनेज झालेला खेळ आहे की सगळा. एकंदरीत तुम्ही गेल्या अनेक दिवसापासून जो संपूर्ण ही चर्चा ज्यावेळी रंगायला सुरुवात झाली आणि प्रत्यक्षात ती अंमलात देखील आली, गेल्या 8 दिवसापासून या सर्व राजकीय घडामोडी पुणे असेल, मुंबई असेल, दिल्ली असेल, अगदी संपूर्ण घडत आहेत, तेव्हापासून कार्यकर्त्यांमध्ये या निर्णयाबाबतीत काही संभ्रम आहे? नाही काय झालेला आहे थोडा, पण आता शेवट दादा काय म्हणले, मी स्वतः येऊन सगळ्याची चर्चा करून निर्णय घेतो. मग त्यावेळेस संभ्रम दूर झाला. बैठक लावलेली आहे ना, आजची बैठक जी लावली ती परस्पर निर्णय घ्यायचा नाही म्हणून लावलेली आहे. कार्यकर्त्यासोबत चर्चा करायची, त्यांचं मत जाणून घ्यायचं. आता एकंदरीत कार्यकर्ते म्हणून तुम्हाला मतदारसंघातली सर्व परिस्थिती माहिती आहे. निर्णय साधारण कधीपर्यंत किंवा किती वाजेपर्यंत येऊ शकते? आज नाही तर उद्या येऊ शकतो, कारण दादा आज चर्चा करणार, उद्या चर्चा करणार, आज उद्या होऊ शकतो निर्णय दादांचा. उद्या एकंदरीत एक शेवटचा प्रश्न की काही झालं, निर्णय काही असला तरी तुम्ही कार्यकर्ते म्हणून भक्कम पण त्यांच्या मागे उभे राहणार का? 100% उभे राहणार. 100%. भले सत्तेत जायचं असो किंवा काय निर्णय असेल ते त्यासाठी 100% उभे राहणार आम्ही. एकंदरीतच आपण जर पाहिलं तर संपूर्ण परिस्थिती पाहता कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की ओमराजे जो निर्णय घेतील त्या निर्णयाच्या पाठी आम्ही भक्कमपणे उभे राहू. सोबत जनता, मतदारसुद्धा या निर्णयासोबत असतील, कारण आम्हाला विकास जो आहे तो महत्त्वाचा आहे असं सांगतायत कार्यकर्ते या ठिकाणी बोलण्यात. अर्थात संपूर्ण जेवढे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी दाखल होतील आणि जी काही ती बैठक आहे ती पार पडेल. यानंतरच जे काही पुढचं चित्र आहे ते स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळेल. यालाच एक किनार म्हणून अशी आहे की कालचा जो निकाल या आधीच्या कोर्टात याचिका होती त्या संदर्भातचा जो निकाल आहे तो देखील या निर्णयावर प्रभाव टाकेल का, हा देखील प्रश्न आहे तो कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जातो. अर्थात येणाऱ्या काही तासात या संपूर्ण जे घटनाक्रम आहे किंवा संपूर्ण निर्णय आहे याच्यावर काय नेमकं चित्र आपल्याला स्पष्ट होईल आणि सोबतच जी काही त्यांचा जो राजकीय निर्णय आहे तो देखील आपल्या पुढं येताना आपल्याला पाहायला मिळेल.
कॅमेरामॅन दिनेश सिंगसह मी प्रथमेश तांबे, LS मराठी, धाराशिव.